नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की तुम्ही खूप टॅलेंटेड आहात, डिग्री आहे, अनुभव आहे, पण तरीही नोकरी मिळत नाहीये का? करिअर मध्ये सतत संघर्षच चालू आहे का? इंटरव्ह्यू तर चांगले होतात पण सिलेक्शन होत नाही. जर या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर आता हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. निराश होऊ नका, कारण कधी कधी आपली मेहनत कमी पडत नाही तर नशिबाची साथ कमी पडते. आणि आता नशीब बदलण्याची एक सुवर्ण संधी तुमच्या दारात आली आहे. यावर्षी एक अत्यंत दुर्मिळ योग तयार झालाय. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, आपण सगळेजण मकर संक्रांती साजरी करतो, पण या वर्षी मकर संक्रांतीच्याच दिवशी षट्टिला एकादशी सुद्धा आली आहे. हा काही साधा सुद्धा योग नाहीये. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य म्हणजे राजा आणि एकादशी ही भगवान विष्णूंची तिथी. जेव्हा करिअरचा कारक सूर्य आणि जगाचा पालनहार विष्णू यांचा आशीर्वाद एकाच दिवशी मिळतो, तेव्हा बंद पडलेली नशिबाची दारं उघडायला वेळ लागत नाही. आज मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते या दिवशी सुरू केल्यास तुम्हाला करिअर मध्ये जबरदस्त रिझल्ट मिळतील. चला तर मग पाहूया आजचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय. नोकरी आणि मान सन्मान मिळवून देणारा ग्रह म्हणजे सूर्य. जर तुमची सूर्यदेवता प्रसन्न असेल तर बॉस आणि सरकार तुम्हाला कधीच त्रास देत नाही. दररोज सकाळी लवकर उठा, आंघोळ झाल्यावर एक तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करा. 108 वेळा ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा, किंवा तुम्ही पूर्ण श्रद्धेने गायत्री मंत्राचा जप पण करू शकता. ज्यांचे करिअर खूप अडचणीत आहे किंवा ज्यांचं आरोग्यही खराब आहे, अशा लोकांनी माणिक किंवा ज्याला इंग्रजीत रुबी म्हणतात हे रत्न परिधान करावे. आणि हो, सलग 43 दिवस मंदिरात गहू किंवा गुळ दान करा. यामुळे सूर्याचा काही त्रास असेल तर तो कमी होतो आणि नोकरीतील अडथळे पण दूर होतात. फक्त पूजा पाठ करून चालणार नाही, तर काही सवयी पण बदलाव्या लागतील. ज्योतिष शास्त्रात वडिलांना सूर्याचे रूप मानले जाते, त्यामुळे जर तुम्हाला प्रमोशन हवे असेल तर रोज सकाळी आपल्या वडिलांचा आणि आजोबांचा, घरातल्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांना मान सन्मान द्या. ज्यांचे वडील आनंदी त्यांचा सूर्य बळकट. तसेच आरोग्यासाठी आणि ग्रहांच्या शांतीसाठी शक्यतो तांब्याच्या भांड्यातूनच पाणी प्या. हे छोटे बदल खूप मोठा परिणाम देतात. आता वळूया दुसऱ्या महत्वाच्या उपायाकडे. भगवान विष्णूंची आराधना. या संक्रांतीला आणि एकादशीला हा उपाय नक्की करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करा, किंवा वेळ असेल तर रोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. जवळच्या विष्णू मंदिरात किंवा विठ्ठल मंदिरात जाऊन पिवळे वस्त्र, थोडा गुळ आणि हरभऱ्याची डाळ अर्पण करा. पिवळा रंग हा गुरुग्रहाचा आहे, जो तुम्हाला ग्रोथ देतो. आणि सर्वात महत्वाचे, ही षट्टिला एकादशी असल्यामुळे स्नानाच्या पाण्यात थोडे काळे किंवा पांढरे तीळ टाका आणि आंघोळ करा. तसेच पूर्वजांच्या शांतीसाठी तिळाच्या तेलाने तर्पण करा किंवा दिवा लावा. मित्रांनो, हे सर्व उपाय ऐकायला साधे वाटतील, पण तुम्ही हे पूर्ण श्रद्धेने आणि सातत्याने केले तर करिअरचे मार्ग नक्कीच खुले होतील. लक्षात ठेवा, यश हळूहळू तुमच्याकडे येईल, पण सुरुवात आजपासून करावी लागेल. ही संधी दवडू नका. हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा, म्हणजे उपाय विसरणार नाहीत. आणि ज्या मित्राला किंवा नातेवाईकाला नोकरीची अत्यंत गरज आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा, कारण योग्य वेळी केलेला उपाय हाच खरा परिणाम देतो. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्स मध्ये विचारा. शुभम भवतु.